लोड कर अरे सबस्क्रायबरला गुळगुळ मारशील. पुढचं अजून स्ट्रक्चर बघितलं ना तर अजून इकडे कौलावरांची घरं आहेत. आपल्याकडे काहीच नाही. चांगली आहे जाम प्रेम करतोस ना बास आहे ना विचारून घेतोय ना. काम चालू आहे तुम्हाला पण दाखवतो. तेवढं मोठं प्लॅनिंग आहे बघा. इथून हा हॉलचा एरिया आहे पूर्ण. आणि हा इथून जी ना इथून वरती गेला की ही समोर इथे आणि हे वरती बेडरूम आहेत 2. ऑमलेट तिकडं तळलेली मच्छी आणि इकडे भात आणि कालवण. सगळीकडे शेतं बघा. सगळं दुकान आपल्याकडे. तिकडं मला वाटतं कंपनीचं काम चालू आहे त्या साईडला. हे आपले पकोडे आले. ह्यांचं काय मंचुरियन आहे ना. मंचुरियन म्हणजे काय शेव टाकून दुसरं काय बाकी सेव होतं. बेसर भात झालं असं जाम मेहनत केली. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालंय. तर अजून आहेत 4-5 कामं. आज सकाळची डिवाईड झाली. तिकडे जायचं आहे पहिला कारण अल्बम त्यांचे देऊन टाकले. काल गेलो होतो. काल चाललेलं मला शूट करूया ब्लॉग पण काल शूट नाही केला कारण थोडं इकडे तिकडे धावपळ होती. त्याच्यामुळे ते अल्बम आले होते आपले 2 राहिले होते. ते अल्बम देऊन टाकले कारण तुम्हाला मागचे व्हिडिओ आय थिंक 2 व्हिडिओ झाले असते त्याच्या आधी आय थिंक मला वाटतं बोललो होतो अल्बम. तर मला असं वाटतंय. आता मला पण नेमकं आठवत नाही. ते काय झालं आता होळी होती मध्ये त्याच्यामुळे ते सुट्टी होती लॅबला. त्यामुळे त्या काल अल्बम आले त्यांना लगेच देऊन पण टाकले संध्याकाळी. त्यांची फक्त व्हिडिओ राहिलेले. ते व्हिडिओचं देतो एडिटिंगसाठी. तर ते आता जायचं आहे आणि अजून 2-3 कामं आहेत. त्याच्यामुळे आज दुसरं सुरू अशी राहिली आहे. गौरवच्या अजून आंघोळ चालू आहे. तो त्याच्या आटपलं तर मग आम्ही 2 जण चाललोय. व्हिडिओ बघतात जास्त द्या ना. सबस्क्राईब कमी करा. चॅनल सबस्क्राईब करा. नवीन आपले लाईफस्टाईलचे जे ब्लॉग आहेत ते रेग्युलरवाले ते तर येतच राहणार आहेत. फक्त त्या ट्रॅव्हलिंगमध्ये थांबलेलं आहे. ट्रॅव्हलिंगचं पण झालं आहे प्लॅनिंग. कुठं जायचं ते पण चाललो. ते पण थोड्या दिवसात ते ब्लॉग पुढचे बघायला भेटतील. 2 का 3 असतील ब्लॉग किंवा एकही असेल. बघूया एकच टाकायचे काय वेगवेगळे करायचे. पण ते पण झालं आहे प्लॅनिंग. त्याच्यामुळे ते पण होईल. आता ट्रॅव्हलिंग बरेच दिवस झाली नव्हती. कुठे गेलोच नाही आणि सगळ्यांची धावपळ चालू होती. पण आता जाणार आहोत कुठे ते तुम्हाला तेव्हाच बघा कुठे चाललो आहे. त्यांनी सांगेन त्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये कुठे जाणार आहोत ते. आजचा दिवस पूर्ण असाच म्हणजे काय झालं निघालो कामासाठी. पहिलं जे काम होतं ना तो पेनड्राईव्ह द्यायचा होता. पेनड्राईव्ह दिला डिटेल्स दिला. तो 1-3 दिवसात देतो व्हिडिओ करून. मी चालेल दे बोलो त्यांना देऊन टाकतो. आणि आता यांना बोललो आता काय हेच नाही तर बोललो चल धावेत फिरत. तर आता कुठे पोहोचलो वावेत पोहोचलो. वावेतून आतमध्ये आलो तर बऱ्याच दिवस झाले. बोलो इकडे गावात बोला आलो नंतर चल ते आलोय. आता इथून फिरत तुम्हाला पण दाखवलं. पण आपल्यापेक्षा इकडे ऊन खूपच आहे. खूप म्हणजे खूपच. आणि इकडे डोंगर जवळ आहेत आणि सगळा एरिया एकदम सुका वाटतो. आपल्याकडला कसं सगळे माणसं असते सगळ्याच गोष्टी असतात जवळ. पण ठीक आहे. पण थोडंसं वेगळं असेल बघायला ना तर आपल्याला पण मजा येते. तर आता इकडून आलो त्याच्यामुळे तुम्ही सगळा गाडीवरचा प्रवास बघायचा. त्याच्यामुळे गाडीवर थोडं इथून मग आताकडे जाऊ आणि तिथून मग अजून 1-2 कामं झालीच आपली अलिबागमध्ये. ते करू आणि मग काहीतरी आज दिवसभरात सुरू असेल. पण तुम्हाला पण दाखवतो एक मस्त लोकेशन. सगळीकडे शेतं बघा. सगळं दुकान आपल्याकडे. तिकडं मला वाटतं कंपनीचं काम चालू आहे त्या साईडला. हायस्कूल बेलोशी स्थापना 1969 आहे. तर इथून आपल्याला परत इकडे जायचं आहे लेफ्ट मारून. जरा आहे ना इकडचे रस्ते आणि हे सगळं बघा कसं वाटतं एकदम वेगळं. आणि आपल्याकडलं सगळं म्हणजे असं हे ना कंपॅरिझन नाही करत पण थोडंसं वेगळं. म्हणजे हे जरासं रोजच्या ह्या वेगळ्या गोष्टी बघायला पण आहे ना थोडी मजा वाटते. पूर्ण हा शेताच्या मधूनच आहेत ना रस्ते. हे आता बनवलेले रस्ते सगळे. आणि तिकडे ते कंपनीचं काम चालू आहे सगळं जोरदार. वर्षापासून ती कंपनी होते ना त्याचं काम एकदम जोरदार चालू आहे. म्हणजे हा आपल्या अलिबाग मधलाच आहे पण इकडची साईड आणि आपल्या मांडवेवाली साईड किती फरक पडतो पूर्ण एरियामध्ये. जरा ह्या नवीन गोष्टी बघायला पण मजा वाटते. आता त्याला बोला आलोय आहेच नाही तर चला आपण पण जाऊ आणि आपल्याबरोबर तुम्हाला पण दाखवू जे इथले नाही आहेत त्यांच्यासाठी आहेत त्यांना माहिती आहे
आणि असून पण काही जण एवढे आतमध्ये येत नाही, कारण कसं होतं जास्त आपल्या इकडे कोण पडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे येता येत नाही. फॅसिलिटी असेल तर आपल्या जास्त फ्री होतं, नाहीतर मग आपण येत नाही. पुढचं अजून स्ट्रक्चर बघितलं ना, अजून इकडे कौलांची घरं आहेत, आपल्याकडे काहीच नाही. आपलं कसं आहे माहितीये काय, असं काय नाही की कुठल्या गोष्टीच्या ठरवून निघतो इकडं कुठं पण जातो, पण नवीन गोष्टी असेल ना तर ती बघायला जी मजा येते ना ती कुठंच मजा येत नाही, काहीतरी वेगळं. आता इकडे का आपण दररोज येत नाही, आता कितीतरी वर्षानंतर आता आलो इथे, त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटतं. पण इकडे ऊन जास्त आहे, बघायला थोडं मजा येते काहीतरी नवीन असल्यावर. तिकडून आहे ना आलो आताच्या घरी, आणि आता कसं आहे टाइम झालं जेवायचं, त्याच्यामुळे 12 वाजून गेले, ते काय जाऊन देत नाही. म्हणजे जेवतोय आणि जेवून मग बाकीचे जे आपले राहिलेले काम आहेत ना ती करतो. हा इकडं बसलाय आणि इकडं आमलेट तयार झाले, त्याच्यामुळे काय मच्छीचं कालवण आहे आणि आमलेट ते तयार झालं आहे. त्याच्यामुळे ते जेवू आणि मग आपल्या बाकीची कामाची आठवण जातो. आमलेट, इकडं तळलेली मच्छी आणि इकडं भात आणि कालवण. आमची शॅम्पल आहे, चांगली आहे ना, जाम प्रेम करतोस ना, बास आहे ना. विचारून घेते तुम्हाला पण काय करू, ती माझी व्हिडिओ त्याची त्या फ्राय केलेले तुकडे आहेत, दाखवल्या फ्राय केलेल्या तुकड्या. हे बघा परत एकदा सगळं राईस, तुकडी, आमलेट, कालवण. म्हणजे इकडं आता कसं काहीतरी भेटणार, उपाशी नाही माणूस जाणार. गौरव नाही ना बघा, गौरवला बिस्किट दिली खायला, त्याला जेवतो नको बोलतोय, त्याच्यामुळे त्याला बिस्किट दिली, डायजेस्टिव्ह बिस्किट. मी आता जेवतोय, जेवण आपली भाजीला काम करून त्याचा मग उपासाचं आपलं बोलणं ते आपलं व्हेज नाही जमत, टेस्ट करतो पण काल नाही. मग सर आताकडला विषय नसतो, कधी तुमचा मुद्दा लागणार आपला लागतो तो, पण चिकन आणि मटन स्पेशल आहे कालवणापेक्षा. हा ना, कधी आता काही नव्हतं, तुला फोन केला नाही आणि कधी आलो ना कधी रिकाम्या हाताने परत नाही, काहीतरी घेऊन जाणार पार्सल. अल्कोहोल असतात, कोथिंबीर. आता आज काय आहेत आपले शेंगा आहेत, आज शेंगा आहेत. हा म्हणजे कधी पण येऊ दे, हे भरलेलंच. जाम आहे तो, जाम लाल जाम दिसते, मला दिसत नाही बघू दे. हा हे बघा इथं दिसत असतील. हा इथे काय नंतर तो बघा ते तिकडे वरती आहेत. आणि आता बरेच आहेत, नाही काय बोलतं देईच नाही का मला, लपून ठेवलेत. मला बोलतोय जाम नाही आहे ना, ते असं नाही जेव्हा जातो जाम नाही काय, असं कर तू. पहिले काढून दिलं बघ बरंच काय काय आहे बघ, लटकवलेलं बघ. पाखरे आलं कोणतरी, टायगर खाली आलं, बारका टायगर बघ. जामच आहेत, जाम. अच्छा काढ, जाम काढ, जाम. अरे पडला, टायगर उडाला. हो काय, टायगर उडाला, टायगर. तू घेऊन आलीस, आम्हाला घेऊन येऊ दे म्हणून. आता पहिले इथं आंघोळ करा तुला, याच्यात इथं बोरिंग चालू करून लहान देवा. माझा एक कट झाला, एक ना एक बॅलन्स कुठं आहे, बॅलन्स मला पाठवत ना पैसे रात्री. सगळे कट होणार होते ना टोटल होते. देतोय कोण, आम्हीच खाणार ते. आता डोक्यात टाकशे ना म्हणजे लाल पडला पडला, डोक्यात पडला.
पॉवरफुल. अरे आता चपात्या फुटतात ते खाली पडल्यावर. वरून फुटतात तर खराब झालं. खाला म्हणजे किती लागलं. हे चल. गेले. हा बघ हा खराब झाला नाही बघ. हे बघ खराब झाले. हा तो चांगला. चांगला तो हा चांगला आहे. दे सर बाद झाले. असू दे जाम मेहनत केलीस तू. नाव खाऊन कंटाळले ते ना. हो, हो. हो, चांगलं. तू घेऊन ना आलीस मला कंटाळ. मग दादा आलं ते आपण का टिकत नव्हतो ना नेमकं मामा. नाही कसं आलं तिकडून आलो सगळं बाकीचं काम तिथे आटपलं आणि येऊन झोपलो कारण जेवण झालं होतं आणि आता आलो सासवण्याला पाटील त्यांच्या घरात ना काम चालू आहे. तुम्हाला पण दाखवतो तेवढं मोठं प्लॅनिंग आहे इथून. हा हॉलचा एरिया आहे पूर्ण आणि हा इथून जी ना इथून वरती गेला की ही समोर इथे आणि हे वरती बेडरूम आहेत 2. इथून बघा तो आपला हा मेन डोर हा पूर्ण हॉल आहे आणि डायरेक्ट हा वरतून सिलिंग आहे आणि हा इकडे हे बेडरूम आहेत. मास्टर बेडरूम. इकडं हे आता एवढं कसं काम चालू पण काम पूर्ण झालं ना की एकदम भारी दिसेल. काम पूर्ण झालं तर येणार आपण आल्यावर दाखवेल तुम्हाला पूर्ण मस्त आलं एकदम. म्हणजे आहे मोठं ना असं नाही पण जेवढं जागेत आहे आणि ते प्रॉपर केलेलं आहे ना खरंच खूप मस्त वाटतं. मग दाखवेल तेव्हा. हा असं बाहेरचा एरिया सगळा. लहान पोरं झाली तिकडे येऊ. हा लोड कर. अरे सबस्क्रायबरला गुळगुळ मारशील. आता संध्याकाळचा दौरा निघालाय. सध्या अजून भाजण्यापर्यंत पोहोचायचं आहे कारण ते कांदे वगैरे कसं असं सीझन आला का प्रत्येक गोष्टी लागते. पापड होतात मसाले होतात त्याप्रमाणे ते आपले कांदे असतात ते पण होतात. ते आणतात गौरवच्या मावशीकडे. आता इकडे एक मावशीकडे आलो पहिल्या त्यांना जे पार्सल वगैरे दिली आणि इथून परत भाजण्यापर्यंत जायचं. थांबलोय सध्या नाश्ता करूया. भूक लागली त्याच्यामुळे नाश्ता थांबलोय. घेऊ पार्टी हे आपले पकोडे आले. ह्यांचं काय मंचुरियन आहे ना. मंचुरियन म्हणजे काय शेव टाकून दुसरा काय बाकी सेम होता सगळं. आता काय झालं कांदे न्यायला आलो होतो इथे गौरवच्या मावशीकडे. कांदे वगैरे तर घेतलेत. आता चाललो घरी. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही आत्ता बघितला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.